लाईव्ह फेसबुक लाईव्ह आहोत आपण आता. हाय नमस्कार, मी भूषण प्रधान. 15 मार्चला शिमगा हा आमचा चित्रपट रिलीज होतोय. सगळ्यात आधी तुम्हाला माहिती आहे काय करायचंय. 15 मार्च म्हणजे आलाच आहे, शुक्रवारी फिल्म रिलीज होतीये. तर बुक करा आणि प्लीज थिएटरमध्ये जाऊन फिल्म बघा. सगळ्यात आधी या फिल्मचा जर ट्रेलर तुम्ही पाहिला नसेल तर तो ट्रेलर जाऊन बघा. युट्यूबवरती आम्ही आमच्या फेसबुक अकाउंट्सवरती शेअर केलेला आहे, किंवा तुम्ही सर्च करा आणि ट्रेलर बघा, गाणी बघा. तुम्हाला नक्कीच आवडतील गाणी सुद्धा आणि ट्रेलर सुद्धा. अँड देन यू वुड वॉन्ट टू वॉच इट. आमच्याबरोबर आमच्या फिल्मचे प्रोड्युसर ॲज वेल एज डिरेक्टर निलेश कृष्णा आता जॉईन झालेले आहेत. अजून आमची काही एक टीम सुद्धा जॉईन होणार आहे. पण निलेशजी वेलकम. वी आर लाईव्ह राईट नाऊ विथ फेसबुक ऑडियन्स ऑफ मराठी सिनेयू. आणि मानसी पांड्या या फिल्मची को ऍक्ट्रेस, माझी को ऍक्ट्रेस, जी राधिकाचा रोल प्ले करते. वी आर लाईव्ह ऑन फेसबुक अँड इंस्टाग्राम फॉर मराठी सिनेयू. निलेशजी, वुड यू वॉन्ट टू? निलेशजी, आपण तुमच्यापासूनच सुरू करूया. तुमची कथा आहे, तर ही कथा सुचली कशी त्याबद्दल सांगा आणि मग डायरेक्शन. ऑब्व्हियसली नमस्कार, मी निलेश कृष्णाजीराव पालांडे. मी स्वतः कोकणातील आहे आणि शिमगा आणि गौरी गणपती हे कोकणातले फार महत्त्वाचे सण आहेत. आणि ह्या सणांसाठी जो मुंबई पुणे म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात जो चाकरमानी वर्ग बसलेला आहे तो आवर्जून या सणासाठी जातो. उदाहरणार्थ आता 20 मार्चला परत होळी आहे. सगळ्यांची पॅकिंग झाली असेल, तयारी चालू झाली असेल आपले शिमग्याला जाण्यासाठी. आणि त्याच मुहूर्तावर 15 मार्चला संपूर्ण महाराष्ट्रात आपला शिमगा हा चित्रपट आता रिलीज होत आहे. शिमगा या चित्रपटाची कथा मला कशी काय सुटली आणि म्हणजे ह्या विषयावरती चित्रपट करण्याची कसं, मी रत्नागिरी जिल्हा जर का तुम्ही बघितलं तर तिकडे म्हणजे प्रत्येक जिल्ह्यामध्ये शिमगा सेलिब्रेट करण्याची वेगवेगळी पद्धत असते. तर जसं रत्नागिरीमध्ये आम्ही पालखी नाचवतो, बरोबर. तर गेली 15-16 वर्ष मी पण पालखी नाचवायला गावाला जातोय. आणि पालखी नाचवणं म्हणजे ती जी 70-80 किलोची जी पालखी जी असते ती ह्या वेळेस म्हणजे नाचवताना अचानक ती 7 ते 8 किलोची होऊन जाते. म्हणजे ती जी शक्ती एक प्रकारची जी म्हणजे खेळ्यांमध्ये येते, जी खेळी जे नाचवतात ते ढोल ताशे वाजत असतात, तर ती शक्ती, त्या शक्तीनेच मला ती एक प्रेरणा दिली. आणि मी पण असं पालखी नाचून जेव्हा बाजूला उभा होतो तेव्हा माझ्या डोक्यात संकल्पना आली की देवा तुझा शिमगा चित्रपट काढणार. आणि या शिमगा ह्या नावातच एवढं वजन आहे ना की असं बोलताना पण असं अंगावर काटा येतो की शिमगा. आज जर का सगळ्यांनी म्हणजे बघितलं असेल युट्यूबवरती ट्रेलर वगैरे गेला असेल तर पहिलं आम्ही जे टीजर सोडलं होतं ते फक्त टायटल सोडलं होतं, कारण ते टायटलच हिरो आहे ऍक्च्युली, शिमगा. कारण ते शिमग्याला अटॅच होत आहेत लोक. आणि ते बघून मी तुमच्या सगळ्यांचं प्रेम बघून मी खूप खुश आहे आणि मी सगळ्यांना म्हणजे मनापासून आभारी आहे त्याबद्दल. शिमगा चित्रपटाची कथा मला सुचली, 16 पानाची मी ती कथा लिहिली गेली. त्याच्यात म्हणजे आपल्या कोकणातलं फ्लेवर म्हणजे जे शूटिंग आपण केलेलं आहे ते लांजा या गावी केलेलं आहे, लांजा येथे केलं आहे. त्यामुळे जे काही आम्ही घरं वापरली किंवा जे मंदिरं आम्ही जे मंदिरात जे आम्ही शूटिंग केलं आहे जे ट्रेलरमध्ये आहे ते पण ऍक्च्युअल म्हणजे जे इटलाई देवीचं जे मंदिर आहे तर त्या मानकऱ्यांनी आम्हाला तिथे शूटिंग करण्याची परवानगी दिली. त्याबद्दल मी त्या मानकऱ्यांचा पण खरंच मनापासून आभारी आहे. आणि लोकांना म्हणजे शिमगा हा या मोठ्या पडद्यावरती बघायला मिळणार आहे. परत आपले शिमग्यामध्ये जे आपण खेळी येतात ते खेळी सुद्धा आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. नमन जे करतो कोकणामध्ये ते नमन आपण दाखवणार. बाल्या डान्स आम्ही केलेला आहे म्हणजे मोठ्या पडद्यावरती. त्याच्याबरोबर जे तबल्याची थाप वगैरे ते सगळं म्हणजे 5.1 मध्ये बघायला खरंच खूप जो खरं कोकणातला फ्लेवर आहे तो सगळा तुम्ही इन्क्लूड केलेला आहे. एक्झॅक्टली. मग कॉन्फ्लिक्ट काय आहे पिक्चरची, म्हणजे कथा कुठे सुरू होते? म्हणजे एकतर हे सर्व काही आपल्याला हे चित्रपटात आपल्याला बघायला मिळणार आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त म्हणजे होम का लावतो आपण, होमाची प्रथा काय असते. कारण होमाची अग्नीमध्ये आपल्या मनातले जे काही राग रुसवे आहेत, हेवे दावे आहेत ते सर्व आपण ऍक्च्युली जाळून टाकण्याचा हा सण आहे. पण आपण ते मनातच ठेवतोय. तुम्ही ते जाळून टाका आणि प्रेमभावाने सगळ्यांशी वागा ना. आणि हे नुसतं एका पर्टिक्युलर म्हणजे राज्यापुरतं मर्यादित नसून हे संपूर्ण सगळीकडे हा जो शाप लागलेला आहे, मीपणा, अहंकारपणा, म्हणजे मी म्हणजे मोठा, हे जे आहे हे सगळं जाळून टाकण्याचा सण आहे. आणि तोच सण आता 20 मार्चला परत येतोय, पण त्याची आठवण करून देण्यासाठी हा शिमगा चित्रपट आम्ही प्रदर्शित करत आहोत. नक्की सर. भूषण, तुझा रोल काय आहे? राजाराम सुर्वे असं माझ्या कॅरेक्टरचं नाव आहे. त्याला अण्णा म्हणून अख्खं गाव ओळखत असतं. आणि हा अण्णा आणि त्याचबरोबर त्याचा जिवलग मित्र आप्पा हे दोघे मिलिटरीत असतात आणि मिलिटरीतनं ते सुट्टी घेऊन हा सण साजरा करायला गावात येतात. पण गावात आल्यानंतर त्यांना वाटत असतं की वेगवेगळी गावं सगळी एकत्र येऊन आपण हा सण साजरा करणार आहोत. एक सार्वजनिक उत्सव जसा असतो की सगळे एकत्र येऊन साजरा करूया असं त्यांना वाटत असतं.
पण त्याच्या भोवती सुद्धा राजकारण असतं, मानपमान असतात आणि यात कुठेतरी त्या सणाची मजा खऱ्या अर्थाने घेता येत नसते, त्यांच्या लक्षात येतं. त्या अनुषंगाने ते काही प्रयत्न करतात, पण ते सफल होतात का नाही हे चित्रपटात बघायला नक्कीच मिळेल. त्याचबरोबर नक्कीच फिल्मचा जॉनर हा ड्रामा आहे, त्यामुळे देयर इज मेनी ड्रामॅटिक सिच्युएशन्स, फाईट सिक्वेन्सेस, डान्सेस, गाणी, हे सगळं आहे. त्यांच्या दोघांची इंडिव्हिज्युअल पर्सनल लाईफ सुद्धा आहेत. जसं अण्णाच्या आयुष्यात राधिका असते, तसंच आप्पाच्या आयुष्यात त्याची बायको असते. असे सगळे ट्रॅक सायमल्टेनियसली या चित्रपटात बघायला मिळतीलच. तू आतापर्यंत कसं चॉकलेट रोल्स केलेले आहेत, चॉकलेट भूमिका होत्या, रोमॅन्टिक भूमिका होत्या आणि बेस्ड इन मोस्टली लाईक सिटीजमध्ये असायच्या. तर या पिक्चरने तुला काय शिकवलेलं आहे? मला रुरल रोल नक्कीच करायचा होता, पण अजूनही मनासारखा म्हणावा असा रुरल रोल मला मिळालेला नाहीये. कारण कायम मी जो तो शहरातून येतो किंवा शिकलेला असतो, त्याच्यामुळे त्याची मराठी भाषा जी असते ती बऱ्यापैकी तो चांगलं मराठी बोलत असतो. म्हणजे गावाकडचा मराठी जो हेल असतो तो त्याला वापरता येत नाही, असेच सगळे रोल्स मला मिळाले. या चित्रपटात सुद्धा नक्कीच तो गावातला असला तरी आर्मी मधलं ट्रेनिंग आणि या सगळ्यामध्ये तर त्याचा तो एक हेल वगैरे कुठे ठेवलेला नाहीये. कोकणातली जी डायलेक्ट असते किंवा लँग्वेज ज्याप्रमाणे तशी भाषा नाहीये त्याची, पण नक्कीच त्याच्यातला रांगडेपणा आहे किंवा त्याच्यात तो साधेपणा सुद्धा आहे. कोकणातली माणसं जशी साधी भोळी पण असतात विदिन, तो साधेभोळापणा सुद्धा त्याच्यात बघायला मिळेलच, पण त्याच्यातला एक रांगडापणा बघायला नक्कीच मजा येईल. आणि शिकायला तर भरपूर काही काय मिळालं. प्रत्येक रोल काही ना काहीतरी शिकवतोच, एक लर्निंग एक्सपिरियन्स असतो प्रत्येक गोष्ट. तशीच हा चित्रपट सुद्धा कायम माझ्यासाठी एक लर्निंग एक्सपिरियन्स होताच. मानसी, स्वागत आहे तुझं. तुझा पहिला पिक्चर आहे. हो, माझा पहिला चित्रपट. तर तू सांग, तुझा एक्सपिरियन्स कसा होता? खूपच छान एक्सपिरियन्स होता, खूप मजा आली. हा पिक्चर माझा जसं तुम्ही सांगितलं पहिलाच एक्सपिरियन्स होता आणि ते पण एवढं मोठं रोल आणि एवढं मोठं कॅरेक्टर होतं ते पिक्चरचा. खूपच मजा आली. ओव्हरऑल छान को स्टार होते आणि डिरेक्टरने पण जसं ब्युटिफुल जसं त्याने दाखवलंय ते पण करताना खूपच मजा आली. त्यांनी विशेष करून खूप एफर्ट्स घेतलेत, कारण काय ती मराठी भाषिक नाहीये, ती गुजरातची आहे. पण या फिल्मसाठी त्यांनी ह्यांची नक्कीच आधीपासून मैत्री होती आणि त्या कॅरेक्टरायझेशन प्रमाणे मानसी वॉज गोईंग व्हेरी परफेक्ट व्हॉट निलेशजी वॉन्टेड आणि तिने पण त्यानुसार एफर्ट्स घेतलेत. कारण गावाकडची एक कॅरेक्टर प्ले करताना ती भाषा थोडीशी वेगळी, ते तिला दाखवणं चॅलेंजिंग होतंच. त्यात अजून चॅलेंजेस प्रत्येकासाठी आहेत, कारण काय ना खूप ड्रास्टिक लुक मध्ये चेंजेस आहेत. मी सध्या खूप जास्त डबल डेनिम्स, समथिंग डबल अबाउट द फिल्म असं म्हणतोय. देयर आर सम गिमिक्स अबाउट दॅट ऑल्सो. इज दॅट अ डबल रोल? काय एक्झॅक्टली आहे, तेच कॅरेक्टर आहे? थोडंसं तुम्हाला अजून 1-2-3 दिवस वाट बघायची, कारण की चित्रपट लगेचच रिलीज होतोय. पण हे असे चॅलेंजेस मानसीने सुद्धा स्वीकारले. भाषेवरती तिने खूप त्यानुसार डबिंगसाठी वगैरे किंवा सीनसाठी सुद्धा रिहर्स करून त्याच्यावरती चांगला प्रयत्न करून तिचा आता सुद्धा अट्टहास कायम असतो की नाही मी मराठीत, आम्ही तिला सांगत असतो की नाही बोल इंग्लिश हिंदी चालेल थोडंफार बोल, पण तिचा अट्टहास असतो की मराठीत बोलणार. मग माझा ग्रामर प्रॉब्लेम बरोबर. ती बोलेल आता की काय मजा आली भूषण बरोबर काम करताना? खूपच मजा आली भूषण बरोबर काम करायला. आय थिंक भूषण इज व्हेरी नाईस फ्रेंड ऑफ माइन ऍक्च्युअली आणि मी कधीच विसरणार नाही, कारण ते माझं फर्स्ट को स्टार आहे आणि ते पण एवढं छान. थँक्यू सो मच. दिसायला पण छान आहे आणि ते नेचर वाईज पण खूप छान आहे. आणि आता गाणी गाजतायत तर त्याच्याबद्दल पण तुम्ही दोघे सांगा. शिमगा या चित्रपटात 4 गाणी आहेत, त्यातली 3 गाणी आता आम्ही रिलीज केलेत. एक गाणं रिलीज व्हायचंय जे जरा उशिरा करणार आहोत, कारण की काही एक मोंटाजेस त्यात आहेत, काही एक सीन्स आहेत ज्याच्यानी थोडीफार स्टोरी जास्त रिव्हील होते. तर पंकज पडघण यांचं संगीत आहे आणि एक गाणं होळीभोवती आहे, चांदणा रातीला आला शिमगा. त्यानंतर 2 रोमॅन्टिक सॉंग्स आहेत, ती सुद्धा मस्त. तिन्ही गाण्यांना खूप चांगला रिस्पॉन्स येतो आणि वी आर रिअली व्हेरी हॅपी अबाउट इट. येस. आणि मला ऑन स्क्रीन भूषण बरोबर रोमॅन्स करताना खूप मजा आली. आणि सर्वात मोठा मला तरी वाटतं यातला सीन सिक्वेन्स असेल जो होळीचा सीन आहे, शिमग्याचा सीन आहे. तर त्याला कसे चॅलेंजेस आले, काय मजा आली ती सांगा. होळीचा सीन करताना म्हणजे लिटरली आम्ही म्हणजे 3 दिवस हा सीन करत होतो. आणि कारण हा सीन एक तर होळी आणि मला खरंच एक आवर्जून सांगावंसं वाटतं, जेव्हा ते आम्ही होम लावायचो तेव्हा तिथे जी आजूबाजूला जी लोक जमायची म्हणजे गाववाले म्हणजे प्रॉपर लांजातले सगळी लोक तिथे मला येत होती आणि ते मला बोलायचे की आम्हाला ना आज होळी असल्याचा फील होत आहे. म्हणजे कारण एक तो होम लागतोय आणि त्याच्या आजूबाजूने सगळे बोंबा वगैरे मारतायत, तर ते गावचं जे होळीचं जे वातावरण असतं ना ते शूटिंगच्या वेळेस आम्हाला
एन्जॉय करायला मिळाला. आता होमाचं झालं तर काय, रोल साऊंड कॅमेरा ऍक्शन बोललं की लगेच शॉट चालू करायचा असतो, पण जे आपण जे गवत पेटवत होतो ते तर काय 2 मिनिटाचं काम. म्हणजे ते गवताला जेव्हा पेट देतो म्हणजे जाळ येण्यासाठी, ते भगभग भगभग पेटायचं आणि नंतर पटकन काळं होऊन जायचं. पण तोपर्यंत म्हणजे ह्या लोकांसाठी तर चॅलेंज होतं, म्हणजे खास करून भूषणसाठी त्याच्यात त्याला डान्स करायचा होता. म्हणजे तेवढ्या पर्टिक्युलर टाइम मध्ये, म्हणजे विदिन तो गवत काळ व्हायच्या आत त्याला तो डान्स करून, म्हणजे तेवढा जो एक परफॉर्म आहे तो करायचा होता. आणि नाही, मला तरी वाटतं की पूर्ण कास्ट ऑलमोस्ट त्यावेळेला एकत्र आहे. बरेचसे इव्हन बाकी पण क्राऊड खूप जास्त होता, कारण की नुसतंच होळी नाही तर जे शिमग्याचं जसं मेन महत्व आहे की पालखी नाचवणं हा पण उत्सव, म्हणजे जसं आम्ही म्हटलं की त्यासाठी ही लोक काही तोडगा काढतात, तो नक्की काय तोही कळेल, पण त्यासाठी म्हणून इतकं सगळ्या लोकांना मॅनेज करणं, कारण की जो क्राऊड पाहिजे, उगाच अवाढव्य काहीतरी दाखवायचं की आपल्याला ग्लॅमरस आणि खूप मोठं भव्य दिव्य दाखवायचंय म्हणून लोक भर असं केलेलं नाहीये. पण जर अशा लेवलचं काहीतरी सिच्युएशन कोणत्या गावात झाली तर ती कशी हँडल केली जाईल, कोणत्या प्रमाणावर, तसंच आहे. त्यामुळे तसा ऑडियन्स सगळं मॅनेज करणं, तिकडे सुद्धा लोक वेगवेगळ्या गावातली बघायला येत आहेत, तो सण साजरा करतात, त्यामुळे ह्यांच्यासाठी तर खूप मोठं टास्क होतं हे सगळं मॅनेज करणं, त्याचबरोबर आर्टिस्टना मॅनेज करणं. सो ऑल इन ऑल इट वॉज अ टफ फिल्म. ह्यांचा पहिला चित्रपट आहे, पण तरी तो अजिबात सोपा नव्हता. म्हणजे त्यांनी हे उचललेलं खूप मोठं चॅलेंज आहे, जे मी त्यांना पहिल्याच मीटिंगमध्ये जेव्हा त्यांनी मला नरेट केलं, मी म्हटलं तुम्ही सांगताय स्टोरी खूप चांगली, पण फर्स्ट फिल्म मध्ये हे मॅनेज करणं जरा कठीण आहे, किंवा जे तुम्ही जसं नरेट केलं तसं ते दिसायलाही पाहिजे. पण टेक्निकल टीम खूप जास्त स्ट्रॉंग होती. आमचे डीओपी अनिकेत खंडागळे, म्युझिक कंपोजर असं मी म्हटलं पंकज पडघण असो, कोरिओग्राफर दीपाली विचारे, फाईट मास्टर राम शेट्टी जे हिंदीमध्ये खूप मोठे फाईट मास्टर आहेत, ही सगळी त्यांनी, प्लस नंतर सुद्धा पोस्ट प्रोडक्शन टीम सुद्धा इतकी स्ट्रॉंग होती. तर त्याच्यामुळे ओव्हरऑल आज फिल्म किंवा ट्रेलर तुम्ही, म्हणून आम्ही सारखं म्हणतो की ट्रेलर बघा, ट्रेलर बघितल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की हा बाबा नक्कीच इट इज, म्हणजे सगळ्यांचे एफर्ट्स खूप चांगल्या पद्धतीने दिसतात. एक प्रश्न येतोय की एक्झॅक्टली जॉनर काय आहे, कारण की ट्रेलर मधून खूप गोष्टी दिसत आहेत, ऍक्शन दिसते, इमोशन दिसतोय, ड्रामा दिसतोय. मेन जॉनर फिल्मचा हा ड्रामा आहे. येस, नक्कीच ड्रामा म्हटल्यानंतर देअर इज ऍक्शन अँड ऑल इन द राईट मीडियम, पण त्याचबरोबर इन्स्पिरेशन सुद्धा आहे. ऍज इन निलेशजी जसं म्हणतात की एक त्यांना जो मेसेज द्यायचा तो पण येतो, पण तो खूप ना असा लाऊड पद्धतीने की या मेसेजसाठी ही फिल्म बनवली असं नाहीये. ते मेसेजेस थ्रू आउट तुम्हाला क्षणोक्षणी खूप इनडायरेक्ट पद्धतीने ते मिळत राहतात. पण मेन जॉनर ऑफ द फिल्म इज ड्रामा. तुम्ही चित्रपट बघितल्यानंतर एंटरटेन व्हाल, तुम्हाला एक चांगला चित्रपट पाहिल्याची मजा नक्कीच आहे. तुम्हाला एवढा मोठी कास्ट जो गोळा करायची, तो एक्सपिरियन्स कसा होता? पहिलं डायरेक्शन आहे त्यात. हो, मी मार्च 2015ला मला ही संकल्पना आली डोक्यात, आणि तेव्हापासून म्हणजे मी याच्यावरती लिटरली अभ्यास करत होतो की कसं करायचं, काय करायचं. म्हणजे नो डाऊट म्हणजे मानसी पण माझ्याबरोबर होती, शी इज अ क्रिएटिव्ह प्रोड्युसर फॉर दिस मूवी ऑल्सो, आणि म्हणजे ती एक ॲक्ट्रेस पण आहे आणि ती क्रिएटिव्ह प्रोड्युसर. आम्ही दोघे लिटरली प्रत्येक गावागावात जायचो, भेटी द्यायचो, नंतर मग रेकीला गेलो, मग आपलं शूटिंग कुठे असणार, काय असणार ते सगळं पेपरवर जमा करणं, नंतर मग म्युझिकसाठी बसणं, हे सगळं म्हणजे पहिल्यांदा मग म्युझिकसाठी मग कोण आपलं म्युझिक करणार ह्याच्यावरती अभ्यास, मग नंतर त्याची गाणी कोण लिहिणार, हे सगळं करत. आता राहिलं कास्टिंगचं, तर जेव्हा ही कथा माझ्या पुढ्यात होती, म्हणजे जी जेव्हा मी लिहिली गेली कथा, तेव्हाचे ते कॅरेक्टर होते, ते कॅरेक्टर पण माझे गावातलेच होते. म्हणजे जसं आप्पा आणि अण्णा, आपण जर का कोकणात बघितलं तर ही अशीच नावं असतात, आप्पा, अण्णा, तात्या, अशा टाईप मध्ये आपण बोलतो, भाई बोलतो. म्हणजे मी माझ्या वडिलांना भाई, मी अजूनही भाई बोलायचो. तर अशी आपण ती नावं म्हणजे प्रोनाऊन्स करतो तिकडे. मग तिथे असं म्हणजे त्यांचं नावाने नाही हाक मारत ते की राजाराम कसा आहेत, नाही, काय तात्या कसे आहेत, काय आप्पा कसे आहेत असं बोलतो. तर त्या आप्पा अण्णांबरोबर मी राहायचो, आणि माझे स्वतःचे काका पण आप्पा अण्णा होते, त्यामुळे त्यांची राहणीमान कशी होती ती पण मला माहिती होती. म्हणजे जर का काही प्रॉब्लेम्स झाले तर ते कसे फ्रंट करायचे, ते हे सगळं मी अनुभवलं होतं. गावातले सगळे काही सिच्युएशन्स मी स्वतःच्या डोळ्याने बघितलेल्या, गावच्या मीटिंग्स बघितलेल्या, जे सगळे कोकणातले मला म्हणजे मान्य करतील की मी जे काही दाखवलं ते आपण सगळं जसंच्या तसं आपण बघितलंय. गावात आपण मीटिंग कशा घेतो, आपण मंदिरात बसतो, 2 साईडला आपण बसतो, आणि मग नंतर मग जे काय होतं ते सगळं मी तिकडे दाखवण्याचा प्रयत्न केला. आता हे आप्पा आणि अण्णा, आप्पा हा माझा जो स्ट्रॉंग कॅरेक्टर आहे, तर मग त्या, आणि अण्णा कसा लवेबल पण आहे आणि स्ट्रॉंग, आणि दोघे पण मिलिटरीतले आहेत, आणि एक काही काळ दाखवण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे ते कसे असले पाहिजेत, म्हणजे तर जेव्हा ते टफ फाईट होईल किंवा जेव्हा काहीतरी फाईट सीन होईल तेव्हा ते त्यांची ती पर्सनॅलिटी पण तशीच दिसली पाहिजे. इव्हन फाईटमध्ये आम्ही एरियल ऍक्ट अजिबात वापरलेला नाहीये, कारण जर का आमची माझी आणि भूषणची जर का समजा मारामारी झाली तर आम्ही काय उडणार नाही, आम्ही एकमेकांना काहीतरी करू. तर तशा टाईप मध्ये रिअलिस्टिक जेवढं करता येईल तेवढं आम्ही करण्यात, कारण ती कोकणातली मातीतली कथा आहे.
तर ती रिअलिस्टिकच पाहिजे. तर ह्याच्यावरती माझा भर होता बेसिकली. तर ते आप्पाचं कॅरेक्टर राजेश शृंगारपुरे यांना म्हणजे यांनी ऍक्सेप्ट केलं ते, कारण त्या माणसाची म्हणजे ते स्ट्रक्चर, ती पर्सनॅलिटी, म्हणजे मी लिटरली सेटवरती त्या माणसाला राजेश शृंगारपुरे न बघता आप्पा म्हणूनच संबोधायचो. इव्हन भूषणला अण्णा म्हणूनच संबोधायचो, कारण अण्णा कसा लवेबल पण आहे आणि तसा तो स्ट्रॉंग पण आहे, काही डिसिजन्स घेणारा पण आहे, आणि त्यांची लव्ह स्टोरी पण आहे दोघांची, त्यामुळे गाणी पण त्यांची दोघांची आता हिट झालेली आहेत. तर असे, आणि कमलेश सावंत आपल्या चित्रपटात आहेत ज्यांनी तात्याची भूमिका निभावलेली आहे. ते स्वतः देवगडचे आहेत, त्यामुळे ते कोकणातलं फ्लेवर परत तिथे मला मिळालं. दीपाली विचारे ही स्वतः संगमेश्वरची आहे, त्यामुळे ती बाकी सगळेजण कोकणातलेच, म्हणजे आर्ट डायरेक्टर पासून सगळेच कोकणातले होते, त्यामुळे आम्हाला सगळं कोकण दाखवता आलंय. मानसी, तुझा एक्सपिरियन्स ओव्हरऑल कसा होता? जसं सांगितलं की तू प्रोड्युसर, एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर पण आहेस, तर तो पण एक्सपिरियन्स आम्हाला सांग. खूपच छान होता आणि मी खूप लकी आहे, मला सरांनी एवढा मोठा चान्स दिला या पिक्चरमध्ये ॲज अ क्रिएटिव्ह प्रोड्युसर आणि ॲज अ ॲक्ट्रेस. ओव्हरऑल मला ते शिमगा काय होतं ते नेमकं माहितीच नाही होतं आधी. शिमगा म्हणजे होळी आहे ते पण मला नाही माहिती, म्हणजे शिमगा म्हणजे आय वॉज लाईक की शिमगा क्या होता है. आणि जेव्हा सरांनी सांगितलं शिमगा म्हणजे होळी, मग असं झालं की ओके, शिमगाला होळी पण म्हणतात, अच्छा ओके, आयदर होळीला शिमगा पण म्हणतात असं. आणि जेव्हा आम्ही रेकीला गेले होते, ते रेकीमध्ये ते मुलगी कशी तिकडची गावाची कशी वागायची, तिकडचे लोक, तिकडचे कोकण कसं आहे, ते खूपच छान एक्सपिरियन्स होता. आणि मला कोकण खूपच आवडलं होतं. काय इट्स लाईक मिनी स्वित्झर्लंड. मला मिनी स्वित्झर्लंड वाटलं. आणि आम्ही जेव्हा पावसामध्ये गेले होते तेव्हा तो ती फुल ग्रीनरी, आणि मला वापस आने काही मन नाही करा आता. एक लास्ट क्वेश्चन घेऊया आपण, की म्हणजे सगळेच बोलतायत की नक्की बघणार, इव्हन विदर्भातून तुम्हाला ऑल द बेस्ट येत आहे की संपूर्ण विदर्भातून. सो नक्कीच आपण एक शेवटचा प्रश्न घेऊया की फायनली सांगा, USP काय आहे, प्रेक्षकांनी का बघावा फिल्म? इट्स अ फुल ऑफ एंटरटेनमेंट पिक्चर आणि वेगळीच स्टोरी आहे आणि खूपच मेहनत केली आम्ही. आणि शिमगा एक्चुअली ये कैसा त्योहार कैसे मनाया जाता है वो भी आपको थिएटर में नक्की तुम्हाला बघायला मिळेल. आणि बाकी भूषण आणि निलेश सर सांगेल तुम्हाला. तुम्ही याआधी जर कधी शिमगा हा सण पाहिला नसेल किंवा साजरा केला नसेल तर हा चित्रपट पाहिल्यानंतर तो कसा साजरा होतो कोकणात हे तुम्हाला नक्कीच बघायला मिळेल. आणि जर तुम्ही साजरा केला असेल तर तुमचा हा शिमगा, तुमचा हा सण मोठ्या पडद्यावरती बघायला सुद्धा तुम्हाला नक्कीच आवडेल. याभोवती भरपूर ड्रामा सुद्धा आहे, खरं एंटरटेनर फिल्म. त्यामुळे नक्की 15 मार्चला फिल्म रिलीज होते, त्या आठवड्यातच, त्या लगेचच वीकेंडलाच फिल्म नक्की थिएटरमध्ये जाऊन बघा. अँड आय एम शुअर खूप जास्त त्याच्यात ड्रामा आहे, खूप जास्त सरप्राइजेस अजून आहेत जे आम्ही तुम्हाला सांगितलेले नाहीयेत, पण ते नक्की काय आहेत त्यासाठी फिल्म थिएटर्समध्ये जाऊन नक्की बघा 15 मार्च. पहिली गोष्ट म्हणजे माझं सगळ्यांना आव्हान की शिमगा आवर्जून थिएटरमध्ये जाऊन बघावा. शिमगा हे टायटलच कॅची आहे आणि त्या टायटललाच हे जे कोण चाकरमानी आहेत त्या सगळ्यांना मी सांगतोय की थिएटरमध्ये जाऊन 15 मार्चला बघा. अर्थात तो का बघायचा, कारण त्याच्यात आपला शिमगा दाखवला गेलाय, आपला होम दाखवला गेलाय, होमाची गाणं आहे आपलं, परत त्याच्यात एक वेगळ्या प्रकारची फाईट आहे जी आपल्या ट्रेलरमध्ये दिसते. आणि दुसरं फार महत्वाचं म्हणजे मला सांगायचं आहे की आपल्या पालखीचं म्युझिक 5.1 वर वाजवलेलं आहे. म्हणजे आपण जर का समजा नॉर्मल जे म्युझिक असतं, नाशिक ढोल वगैरे ते सगळेच वाजवतात, पण ज्या म्युझिकमुळे मला ही कल्पना सुचली की शिमगा चित्रपट बनवायचा, म्हणजे ते जे ढोल ताशे वाजताना जेव्हा ती 80 किलोची पालखी 8 किलोची होते आणि लोक म्हणजे जे खेळी आमचे कोकणातले जे आहेत ते घरा ती पालखी नुसती हवेत फिरवतात, त्या म्युझिकमध्ये किती ताकद असेल ती मी तिकडून कोकणातनं उचलून मुंबईच्या यशराज स्टुडिओमध्ये आणली, तिथे ती वाजवली आणि ती 5.1 मध्ये जेव्हा ऐकतो तेव्हा ते कोकणातलं फील येतं. त्यासाठी आवर्जून 5.1 नाही 15 मार्चला जाऊन नक्की तुम्ही शिमगा थिएटरमध्ये बघावं. नक्कीच, म्हणजे एक आठवडा आधीच, ऍक्च्युअल शिमग्याच्या एक आठवडा आधी सिनेमागृहात जाऊन बघा नक्कीच. आणि सगळ्यांनाच ऍडव्हान्स मध्ये हॅपी होली. खूप खूप शुभेच्छा सगळ्यांनाच ऍडव्हान्स मध्ये शिमग्याच्या हार्दिक शुभेच्छा. बाय बाय. थँक्यू. बाय. Okay.